सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठाची लाईन जवळ-जवळ आता शासकीय पातळीवरती अंतिम टप्प्यात आलेली आहे. ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे, त्या गावांची यादी जाहीर झाली आहे आणि त्यानंतर आता त्या गावातल्या ग्रामस्थासह शेतकऱ्यांना कोणत्या गटातून हा महामार्ग जाणार या संदर्भामध्ये आतुरता लागली होती आणि म्हणून तशा पद्धतीनं आपल्या चॅनलकडं अनेक लोकांनी प्रतिक्रिया देऊन विचारणा केली होती, की पंढरपूर तालुक्यातील कोणत्या गट नंबरमधून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार? या बाबतीत आपण शासनाकडील प्राप्त यादीनुसार आज पंढरपूर तालुक्यातील ज्या 7 गावामधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, त्या गावातील गट नंबरची यादी आज आपल्याला मिळालेली आहे आणि ती यादी आपण शेतकऱ्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत. शेतकरी बंधूंना विनंती आहे, हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, परंतु पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावातील गट नंबर सह यादी आपल्या समोर वाचन करण्यात येत असल्यामुळे कुणीही हा व्हिडिओ स्किप करू नका. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. पंढरपूर तालुक्यातील करकम या ठिकाणी शक्तिपीठ महामार्ग पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश करतोय आणि करकम मधील गट नंबर 1285 या गट नंबर मधील 38 आर जमीन ही रस्त्यासाठी संपादित करण्यात येणार आहे. तर 1247 गट नंबर मधील 1 हेक्टर 29.53 आर, 470 गटामधील 11.15 आर, 563 गटामधील 1 हेक्टर 12.41 आर, 565 गट नंबर मधील 1 हेक्टर 68.58 आर, 566 गट नंबर मधील 1 हेक्टर 35.2 आर, 567 गट नंबर मधील 7.97 आर, 572 गट नंबर मधील 3 हेक्टर 29.13 आर, 573 गट नंबर मधील 6.59 आर, 574 गट नंबर मधील 1 हेक्टर 49.6 आर, 575 गट नंबर मधील 2 हेक्टर 9.66 आर, 589 गट नंबर मधील 38.73 आर, 563 गट नंबर मधील 2 हेक्टर 68.64 आर, 637 गट नंबर मधील 98.38 आर, 639 गट नंबर मधील 71.52 आर, 648 गट नंबर मधील 1 हेक्टर 54.10 आर ही करकम गटातील शेतकऱ्यांच्या गट नंबरची यादी आहे. गट नंबर 649 मधील 1 हेक्टर 24.92 आर, 650 गट नंबर मधील 71.50 आर, गट नंबर 651 2 हेक्टर 51.33 आर, गट नंबर 652 मधील 1 हेक्टर 88.97 आर, गट नंबर 653 मधील 26.61 आर, गट नंबर 786 मधील 1.5 आर म्हणजे 1 गुंठा, 787 गट नंबर मधील 18.93 आर, 689 गट नंबर मधील 49.47 आर, 792 गट नंबर मधील 62.43 आर, 795 गट नंबर मधील 78.27 आर, 797 गट नंबर मधील 71.86 आर, 809 गट नंबर मधील 1 नंबरचा जो हिस्सा आहे त्यातील 1 हेक्टर 20.37 आर, 889 च्या 2 नंबर हिश्श्यातील 2.63 आर, 810 गट नंबर मधील 32.57 आर, 820 गट नंबर मधील 24.44 आर, 822 32.37 आर, 830 35.10 आर, 833 28.78 आर, 836 1 हेक्टर 22.74 आर, 837 81.84 आर, 839 95.47 आर, 843 1 हेक्टर 98.15 आर, 849 1 हेक्टर 55.88 आर, 850 1 हेक्टर 40.77 आर, 851 1 हेक्टर 4.13 आर, 852 2 हेक्टर 28.36 आर, 854 9.44 आर,
914 गट नंबर मधील 19.74 आर, 920 गट नंबर मधील दुसरे हिश्श्यातील 920 गट नंबर मधील 2 हेक्टर 79.41 आर, 921 1 हेक्टर 77.58 आर, 922 3 हेक्टर 30.37 आर, 926 1 हेक्टर 37.38 आर, 932 6 हेक्टर 89.65 आर, 942 2 हेक्टर 98.35 आर. करकम मधील गट नंबर 943 3 हेक्टर 32.18 आर, 944 2 हेक्टर 63.23 आर, 946 95.92 आर, 951 22.61 आर, 954 19.35 आर, 955 15.10 आर, 956 15.51 आर, 961 चा 1 मधील 34.24 आर, 962 17.27 आर, 986 11.56 आर, 997 45.43 आर, 998 37.18 आर, 999 83.69 आर, 1010 गट नंबर मधील 1 हेक्टर 56.6 आर, 1011 4 हेक्टर 94.96 आर, 1013 गट नंबर मधील 4 हेक्टर 20.29 आर, 1022 गट नंबर मधील 1 हेक्टर 23.85 आर, 1023 मधील 3 हेक्टर 39.15 आर, 1024 मधील 10.32 आर, 1025 मधील 73.72 आर, 1026 1 हेक्टर 30.86 आर, 1027 6 हेक्टर 73.18 आर, 1028 1 हेक्टर 43.90 आर, 1029 8.12 आर, 1030 4 हेक्टर 46.50 आर, 1031 गट नंबर मधील 1 हेक्टर 58.23 आर, 1028 गट नंबर मधील 1 हेक्टर 31.45 आर, 1028 2 3 हेक्टर 22.98 आर, 1028 3 1 हेक्टर 82.44 आर, 1028 च्या 5 मधील 2 हेक्टर 14 आर, 1032 2 हेक्टर 72.10 आर, 1033 गट नंबर मधील 9.61 आर, 1036 गट नंबर मधील 6.77 आर, 1037 गट नंबर मधील 2 हेक्टर 13 आर, 1038 गट नंबर मधील 2 हेक्टर 20.61 आर. करकम येथील 1039 गट नंबर मधील 5 हेक्टर 85.50 आर, करकम येथील 1040 गट नंबर मधील 1 हेक्टर 68.8 आर, 1041 गट नंबर मधील 2 हेक्टर 22.93 आर, 1 हेक्टर 1043 गट नंबर मधील 22.67 आर, 1044 गट नंबर मधील 6.51 आर, 1045 गट नंबर मधील 36.26 आर, 1046 गट नंबर मधील 54.72, 1048 32.46 आर, 1056 43.37 आर, 1057 43.33 आर, 1060 13.13 आर, 1061 मधील 41.14 आर, 1062 मधील 1 हेक्टर 12.76 आर, 1063 मधील 3 हेक्टर 9.67 आर, 1064 मधील 3 हेक्टर 89.94 आर, 1065 मधील 22.2 आर, 1066 87.62 आर, 1070 1 हेक्टर 7.43 आर, 1071 1 हेक्टर 79.90 आर, 1072 1.50 आर, 1073 2 हेक्टर 44.8 आर, 1074 4.95 आर, 1075 3.82 आर, 1076 1 हेक्टर 11.78 आर, 1077 9 हेक्टर 1.67 आर, 1079 8 हेक्टर 53.94 आर, 1080 3 हेक्टर
20.51 आर. 1085 3 हेक्टर 82.49 आर. 1090 2 हेक्टर 59.90 आर. 1091 1 हेक्टर 35.56 आर. 1092 1.1 आर. 1042 6 हेक्टर 50.73 आर. रस्त्यालगतचा करकमचा जो गट नंबर आहे, रस्त्यालगतचा गट नंबर मधील 6 हेक्टर 27.87 आर इतकं क्षेत्र रस्त्यासाठी बाधित होणार आहे. कर्कममध्ये नालालगत गट नंबर जे आहेत 1060 1061 1065 1075 1064 1066 आणि 1071 या सर्व गटातील मिळून 8.27 आर क्षेत्र रस्त्यासाठी अक्वायर करण्यात येणार आहे. कर्कमधील रस्त्यालगतचा जो गट नंबर आहे 852 652 651 854 या 4 गटातील मिळून 24.19 आर क्षेत्र रस्त्यासाठी अक्वायर करण्यात येणार आहे. कर्कमधील कॅनॉल लगतचा जो गट नंबर आहे 639 638 आणि 637 या 3 गट नंबर मधील मिळून 73.92 आर इतकं क्षेत्र बाधित होणार आहे. कर्कमधील नाला लगतचं जे गट नंबर आहेत 575 574 470 ही शिवलगतचे जे गट आहेत त्या गटातील 34.83 आर इतकं क्षेत्र बाधित होणार आहे. आणि कर्कम गावातील येणे लगतचा जो गट नंबर आहे 951 आणि 954 रस्त्यालगतचा जो गट आहे त्यामध्ये 15.40 आर क्षेत्र बाधित होणार आहे. तर कर्कम मधील येणे लगतचा जो दुसरा गट नंबर आहे 833 830 809 चा 1 या 3 गटातील मिळून 23.51 आर इतकी जमीन रस्त्यासाठी अक्वायर करण्यात येणार आहे. कर्कम मधून हा रस्ता नेमतवाडी या गावात जाणार आहे. नेमतवाडी येथील गट नंबर 24 मधील 1 हेक्टर 37.55 आर. नेमतवाडी येथील 29 गट नंबर 40.85 आर. 30 गट नंबर 1 हेक्टर 1.22 आर. 37 गट नंबर 78.11 आर. 38 गट नंबर 80.94 आर. 40 गट नंबर 1 हेक्टर 46.72 आर. 41 गट नंबर 42.94 आर. 42 गट नंबर 38.57 आर. 49 गट नंबर 23.46 आर. 50 गट नंबर 1 हेक्टर 41.89 आर. 51 गट नंबर 62.76 आर. 52 गट नंबर 53.27 आर. 60 गट नंबर 1 हेक्टर 99.43 आर. 61 गट नंबर 2.28 आर. 62 गट नंबर 1 हेक्टर 63.5 आर. नेमतवाडी येथील 66 गट नंबर 1 हेक्टर 97.56 आर. 68 गट नंबर 1 हेक्टर 28.56 आर. 69 गट नंबर 42.3 आर. 70 गट नंबर 60.99 आर. नेमतवाडी येथील गट नंबर 71 85.83 आर. गट नंबर 72 86.9 आर. गट नंबर 80 40.99 आर. गट नंबर 79 40.50 आर. नेमतवाडी येथील नाल्यालगतचा जो गट नंबर आहे 71 72 आणि 70 लगत हा नेमतवाडी पेहे शिवेवरचा जो गट नंबर आहे त्यातील 30.30 आर क्षेत्र रस्त्यासाठी अक्वायर करण्यात येणार आहे. तर नेमतवाडीतील रस्त्यालगतचा गट नंबर 61 52 आणि 60 या 3 गटातील मिळून 34.11 आर इतकं क्षेत्र रस्त्यासाठी अक्वायर करण्यात येणार आहे. त्यानंतर हा रस्ता पेहे या गावामध्ये येणार आहे. पेहे मधील गट नंबर 4 96.16 आर. गट नंबर 6 1 हेक्टर 34.16 आर. 7 गट नंबर 7 2 हेक्टर 41.84 आर. गट नंबर 36 54.63 आर. गट नंबर 38 76.77 आर. गट नंबर 39 1 हेक्टर 55.34 आर. गट नंबर 40 62.8 आर. गट नंबर 41 58.89 आर. गट नंबर 42 76.2 आर. गट नंबर 43 32.39 आर. गट नंबर 44 89.36 आर. गट नंबर 45 84.5 आर. गट नंबर 46 95.69 आर. गट नंबर 47 2 हेक्टर 44.13 आर. गट नंबर 48 11.14 आर. गट नंबर 61
78.84 आर. गट नंबर 63 79.62 आर. गट नंबर 65 2 हेक्टर 24.49 आर. गट नंबर 66 67.58 आर. गट नंबर 67 02.82 आर. गट नंबर 69 74.9 आर. गट नंबर 70 2 हेक्टर 76.55 आर. गट नंबर 66 22.59 आर. पेहे येथील गट नंबर 306 8.74 आर. 307 गट नंबर 2.57 आर. गट नंबर 309 1 हेक्टर 6.4 आर. गट नंबर 311 11.88 आर. गट नंबर 312 40.87 आर. गट नंबर 313 37.26 आर. गट नंबर 323 19.17 आर. गट नंबर 324 65.57 आर. पेहे येथील गट नाल्याच्या लगतचा गट नंबर 6 5 आणि 4 या 3 गटातील मिळून 15.28 आर. पेहे येथील रस्त्यालगतचा गट नंबर 69 70 आणि 68 या 3 गटातील मिळून 12.36 आर. नाल्यालगतचा जो गट नंबर 3 4 आणि 7 नंबर आहे या गटातील एकत्रित क्षेत्र 28.93 आर. गट नंबर 59 38.47 आर. गट नंबर 58 60.31 आर. गट नंबर 57 59.18 आर. गट नंबर 56 53.21 आर. गट नंबर 57 53.21 आर. गट नंबर 3 2 हेक्टर 72.79 आर. गट नंबर 5 11.85 आर. आणि पेहे गावातील येणे रस्त्यालगतची जी जमीन आहे 312 311 324 आणि 323 गट नंबर मधील यातील एकत्रित 32.61 आर इतकी पेहे गावातील जमीन अक्वायर करण्यात येणार आहे. पेहे गावानंतर हा महामार्ग नांदोरे या गावामध्ये जाणार आहे. पंढरपूर तालुक्यातील नांदोरे या गावातील गट नंबर 13 मधील 35.50 आर. गट नंबर 15 22.14 आर. गट नंबर 16 1 हेक्टर 8.83 आर. गट नंबर 20 90 आर. गट नंबर 21 2 हेक्टर 16.91 आर. गट नंबर 25 28.97 आर. गट नंबर 26 1 हेक्टर 19.91 आर. गट नंबर 29 30.84 आर. गट नंबर 31 41.1 आर. गट नंबर 32 1 हेक्टर 22.49 आर. गट नंबर 64 2 हेक्टर 76.25 आर. गट नंबर 65 1 हेक्टर 67.65 आर. गट नंबर 66 80.51 आर. गट नंबर 67.57 आर. गट नंबर 87 37.13 आर. गट नंबर 88 76.57 आर. गट नंबर 104 66.53 आर. गट नंबर 105.3 आर. गट नंबर 106 27.95 आर. गट नंबर 107 3 हेक्टर 48.22 आर. गट नंबर 108 51.88 आर. गट नंबर 109 35.96 आर. गट नंबर 110.86 आर. गट नंबर 117 47.80 आर. गट नंबर 118 42.99 आर. गट नंबर 119 77.18 आर. गट नंबर 120 3.52 आर. गट नंबर 127 55.2 आर. गट नंबर 129 38.17 आर. गट नंबर 130 65.27 आर. गट नंबर 134 85.7 आर. गट नंबर 136 30.74 आर. गट नंबर 138 39.81 आर. गट नंबर 141 55.67 आर. गट नंबर 142 22.36 आर. गट नंबर 143 1 हेक्टर 54.39 आर. नांदोरे रस्त्यालगतचे गट नंबर 32 65 67 आणि 64 या 4 गटातील एकत्रित क्षेत्र 13.13 आर. नांदोरे गावातील येणे गट नंबर जे आहेत 142 141 139 आणि 136 या 4 गटातील एकत्रित क्षेत्र 53.4 आर.
आणि नांदोरे गावातील येणे लगतचे गट नंबर 136, 134, 135, 139 आणि 141 हे जे गट आहेत त्यातील एकत्रित क्षेत्र 44.82 आर हे शक्तीपीठ महामार्गासाठी अक्वायर होणार आहेत. नांदोरे या गावातून हा मार्ग आवे या पंढरपूर तालुक्यातील शेवटच्या गावामध्ये जाणार आहे. आवे येथील गट नंबर 53.51 आर, गट नंबर 54 17.37 आर, गट नंबर 55 4.93 आर, गट नंबर 56 43.8 आर, गट नंबर 57 1 हेक्टर 31.91 आर, गट नंबर 58 1 हेक्टर 3.21 आर, गट नंबर 59.47 आर, गट नंबर 62 46.97 आर, गट नंबर 63 99.46 आर. अशा पद्धतीनं आवे गावातील गट नंबर 64 मधील 44.22 आर आणि आवे गावातील भीमा नदीच्या लगतचे जे गट नंबर आहेत 343 पैकी तसेच 344 37 5 आणि 346 या गट नंबर मधील एकत्रित क्षेत्र 84.68 इतकं क्षेत्र शक्तीपीठ महामार्गासाठी बाधित होणार आहे. आवे या ठिकाणी भीमा नदी पात्रावरती पूल होऊन हा मार्ग माळशिरस तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे. या बाबतीच्या अधिक अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.